नमस्कार मित्रांनो, कसं काय काय चाललंय आपल्या सर्वांचा नेहमीचा आपुलकीचा प्रश्न म्हणजे काय, राईट करताय ना, करायलाच पाहिजे. आज परत एकदा घेऊन आलो एक मोठं ब्लॉग. आज चाललेलो होतो आपण नाशिकला. खूप दिवसापासून विचार होता मला नाशिकला जायचं, आणि नाशिकला जायचं कारण हे आहे की आपण एक पर्टिक्युलर स्पॉटला जातो. नाशिकला आपण दिंडोरी श्री स्वामी समर्थ मठमध्ये जातो. म्हणजे दिंडोरी श्री स्वामी समर्थ केंद्र आहे ते एक, तिथे आपण चाललो स्वामींच्या दर्शनासाठी. खूप दिवसापासून इच्छा होती की नाशिकचा जो दिंडोरी मठ आहे तिथे जायला पाहिजे, कसं काय ते तिकडच्याबद्दल बघितलं पाहिजे गोष्टी. सो आज फायनली मला जमलं आहे, पॉसिबल झालं आहे. आणि बाबा आपलं काय बोलतात, स्वामींचं पण बोलवणं आलं आहे, जावंच लागणार. आणि मी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही देवाचं जोपर्यंत बोलवणं येत नाही तोपर्यंत आपण त्याच्या दारी पोचूच नाही शकत. सो मित्रांनो, नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आता वाजलेले आहेत 7, पण निघालेलो आहोत. अराऊंड आपल्याला 4.5 तास दाखवत आहेत. लेट्स होप आपल्याला किती टाईम लागतो. आपल्याला कल्याण बायपास करून जायचं आहे, सॉरी कल्याणमधनं जायचं आहे, किंवा आपण एक मुंब्रा बायपास असतो सरळ जातो आपण एकदा कल्याणला पोचल्यानंतर, तो घेऊन सुद्धा आपण जाऊ शकतो. डिपेंड करतो ट्रॅफिक किती आहे ते. आणि ॲक्च्युली मला पेट्रोलसुद्धा फिलअप करायचं आहे. आणि नशीब काय बोलतात, देवाचं जर बोलवणं असेल तर आपण वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट यांनी तिथे वास्तव्य केलं. त्यांच्या गोष्टी आहेत सर्व. मेन आपण जे मंदिर बोलतो त्यांचं, तिथे सुद्धा मित्रांनो नक्कीच जाऊ आपण एक दिवस. बोलतात ना, देवाच्या बोलवण्याशिवाय काहीच होऊ नाही शकत. आपण सुद्धा तिथे सुद्धा एकदा नक्कीच जाऊ. आणि हां, मागचे ब्लॉग कसे वाटतात मित्रांनो तुम्हाला? आपला शिमग्याचा ब्लॉग आला, किंवा शिमग्याला जाताना ब्लॉग चाललेत आपले, किंवा बाकीचे ब्लॉगसुद्धा त्र्यंबकेश्वर ब्लॉग वगैरे आलेत. तर कसं काय वाटतात मला नक्कीच सांगा यार. आहे ना, तुमचे रिस्पॉन्स चांगले आहेत, ऑफकोर्स तुम्हाला चांगलं वाटत असणार. असंच प्रेम राहू दे. आणि थँक्यू फॉर 1K मित्रांनो. आपले 1000 सबस्क्रायबर ऑलमोस्ट 2-2.5 वर्षाच्या मेहनतीनंतर झालेले आहेत. आणि बोलतात ना, चांगल्या गोष्टीला टाईम लागतो, आणि तो टाईम लागला तरी पण मला आता खूप आनंद आहे की एवढ्या दिवसानंतर एवढ्या वर्षानंतर मेहनतीनंतर माझे सबस्क्रायबर कंप्लीट झालेत फायनली. हा तुम्हाला माहितीच असेल, JNPT हायवे. आता इथून ट्रकची सुरुवात झालेली आहे. जे कोणी तलोजा MIDC इथून प्रवास करतात ना, त्यांना माहीत आहे तलोजाला जर ट्रॅफिक लागली तर किती प्रॉब्लेमॅटिक आहे ते. आणि तलोजा कसं एवढा MIDC एरिया आहे ना, तिथे मॉर्निंगला कितीही लवकर जा तरी ट्रॅफिक बऱ्या टाईम भेटते. आय होप आज नसायला पाहिजे. आणि काय माहिती, तलोजाला जर त्या MIDC एरियामध्ये आहे ना, जर ट्रॅफिकमध्ये अडकलो ना मित्रांनो, विसरूनच जा की तिथे आरामशीर 1 तास ते 1.5 तास आरामशीर जाऊ शकतात. तलोजा MIDCला ट्रॅफिक तर नाही आता खाली तरी. आणि हे बघितलं ना भाई की मला फायनल डेस्टिनेशनची आठवण येते. माहीत आहे, ज्या लोकांनी फायनल डेस्टिनेशन बघितलं त्या लोकांना माहीत आहे की अशावाल्या ट्रकमधनं काय पडतात ते. आणि खूप डेंजर सिनॅरिओ आहे. हे तो पिक्चर असं आहे ना की कोण प्रिडिक्टच नाही करू शकत की कधी काय होऊ शकतो ते. तर तेच सांगायचं तात्पर्य आहे की आता तरी खाली एकदम काय बनवलेलं आहे स्टुडिओ, डायरेक्ट मातीचे बनवलेत. मला असं वाटतं की काही बऱ्यापैकी टायमाला मला असं वाटतं खाली असतो मॉर्निंगला. कारण की लास्ट 2-3 टायमाला आलं तेव्हा ट्रॅफिक होती. बट जेव्हा आपण त्र्यंबकेश्वरला जात होतो तेव्हासुद्धा आपल्याला रोड पूर्णपणे खाली भेटलेला. आणि इन द सेन्स की हा जो पट्टा आहे आपण हा पूर्ण क्लिअर केलेला. नाही तर तुम्हाला माहीतच असेल की हा रोड एवढा पॅक असतो. म्हणजे जे ट्रॅव्हल करतात ह्या ठिकाणून, जे ट्रॅव्हल करतात त्या लोकांना माहिती आहे की इथे किती ट्रॅफिक असते ते. इफ जर रोड आपल्याला सर्वच रोड असे प्रॉपर खाली भेटले तर आपण खूप लवकर पोहोचू. मला वाटत नाही आपल्याला 4.5-5 ताससुद्धा लागतील. आपण अराऊंड 1 तास आधीच 1 तास वाचून आधीच पोहोचू आपण. जे रफली पकडा ना तरी पण 10:30पर्यंत आपण पोहोचू शकतो आरामशीर. आणि तिथे काय काय ते प्रॉपर मी तुम्हाला माहिती देतो. ब्लॉग शूट करायचंच आहे, प्रॉपर ब्लॉग शूट करतो, माहिती देतो कसं काय ते प्रसादालय वगैरे आहे की नाही ते सर्व एकूण एक डिटेल्स आपल्याला भेटेलच बघायला.
येस मित्रांनो, फायनली कल्याणला पोचलो आहे. 25 मिनटं लागली, मॅक्स 25 मिनटं. 25 मिनटात मी पोचलेलो आहोय कल्याणला. आता इथून तुम्ही राईटला गेला असतात ना तर तुम्हाला कल्याण सिटीमधनं पूर्णपणे जायला लागलं असतं. आणि ह्या टायमाला कल्याण सिटीमधनं जायचं म्हणजे मौत का तांडव होई, सिम्पल गोष्ट. आणि कल्याणमध्ये ह्या टायमाला एवढी ट्रॅफिक असते किंवा ऑफिसला वगैरे लोक जात असतात ना, मिनिमम तुम्हाला पाऊण तास तरी इझिली जातो, मिनिमम पाऊण तास तरी तुम्हाला जातो. सो कधी पण जात असाल तुम्ही नाशिक ह्या साईडला जात असाल ना, हा हा रोड बेस्ट आहे तुम्हाला. बिकॉज दुसऱ्या साईडने वगैरे जायचं म्हटलं ना तर तुम्हाला खूप ट्रॅफिक लागतं तिथे. आता 7:30 वाजत आलेत ना तरी पण हेल्मेटवर फॉग जमा होतोय का ते समजत नाही. क्लिअर करून घेऊ का. आता बाईक चालवताना जर गाडीवर फॉग यायला, आपला विंडशील्डवर फॉग यायला लागला ना, लय प्रॉब्लेमॅटिक. पुढचं दिसणं बंद होतो. आणि यार इकडचे रस्ते लय बेकार आहेत यार. तो आता तलोजा MIDCचा रोड झाला किंवा हे रस्ते असे वाटतात मध्ये एकदम सुंदर आहेत, आणि मध्ये असा जो खड्डा येतो ना, तुमचा जो बॅक आहे ना, आहा मजाच येईल तुम्हाला. आपल्या इथे जास्त लोकांना बॅक प्रॉब्लेम का माहिती आहे, ह्या रोडच्या मुळेच झालेला आहे. एज वगैरेचं काही नाही आहे. मला सांगा ना, 22-25 ह्या लोकांचे सुद्धा बॅक पेन होतात. एवढं काय केलं आता लगेच. तन्मय भाई वो गलत मत सोचो भाई, लोग फॅमिली फ्रेंडली शो अपना. जस्ट किडिंग यार, सोडून द्या त्या गोष्टीबद्दल, मी मस्ती करत होतो. बेसिकली ते रस्ते एवढे खराब आहेत ना यार मित्रांनो की बॅक दुखतेच किती काय केलं तरी. आणि कंटिन्यू तुम्ही समजा एक सरळ सरफेसनी जाताय आणि अचानक तुम्हाला एक बंप भेटला एवढा जोराने तुमच्या बॅक कोरवर, काय हालत होईल विचार करा. आणि स्पीड ब्रेकर तर भाई एवढे लावलेत ना, त्याचा विचार नाही. सो येस मित्रांनो, फायनली NH 160ला लागलेलं. ओम साईराम, ओम साईराम. शिर्डीला नाशिकच्या रस्त्याला साईबाबांची पालखी दिसली म्हणजे समजून जायचं बरोबर रस्त्यावर आहोत आपण. सो मित्रांनो ते सांगत होतो की मुंबई नाशिक हायवेला लागलो, आणि तुम्हाला आता समजलं असेल साई पालखी बघून सुद्धा. आता तो जो मुंब्रा बायपास आपण फिनिश केला नंतर आपल्याला एकदम सरळ जायचा असतो. अराउंड इथून 35 ते 40 किलोमीटर काहीतरी सरळ जायचं. ट्रॅफिक बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे, पाठी पण आपल्याला ट्रॅफिक भेटली आहे. लेट्स होप पुढे नसावी ट्रॅफिक. आणि ह्या रोडवर जर अडकलो ना यार, लय प्रॉब्लेमॅटिक आहेत गोष्टी. आणि इथे एक ते ट्रकवाले एवढे असतात ना, ते जागा पण नाही देत लेफ्ट किंवा राईटने जायला. आणि आज वीकेंड वीकेंड आहे, वर्किंग डे आहे, आणि सो वाटत नाही एवढी ट्रॅफिक असेल. आता थोडीफार बोलतात ना, जे मेन स्पॉट्स आहेत त्या ठिकाणी ट्रॅफिक असतेच, ती बरोबरच गोष्ट आहे. कारण की त्या ठिकाणून कुठे जात असतात लोक, कधी कुठे काही वर्क असतात, काही कंपनीज असतात, त्या ठिकाणी ट्रक्स वगैरे जात असतात. सो त्या ठिकाणी ट्रॅफिक वगैरे असते. पण जे आता असे मेन हायवे आहेत त्या ठिकाणी ट्रॅफिक नसावी एवढंच. आणि जर ट्रॅफिक भेटली ना आपल्याला ह्या रोडला, तर अजून आपल्याला अराउंड 180 किलोमीटर जायचं आहे. जर इथे ट्रॅफिक भेटली तर तो जो 4 तासाचा रस्ता आहे तो 6 तास पण होऊ शकतो, 7 तास पण होऊ शकतो. त्याचा काय भरोसा नाही. आणि आपले रस्ते तर माहीतच आहेत तुम्हाला किती सुंदर आहेत. सो अजून 1 तास एक्स्ट्रा जोडा. इथे जर तुम्ही नवीन असाल ना, जर म्हणजे पहिल्यांदा तुम्ही ह्या रोडवर येत असाल, तर तुम्हाला असं वाटेल की इथे काय बाईकला बंदी वगैरे आहे का. आणखी मॉर्निंगच्या सकाळी खूप लवकरच्या टायमाला आहेत ना, इथे बाईकवाले दिसतच नाहीत. आज तरी पण 8 वाजलेत, पण लास्ट टाइम पण आय थिंक इथे 7-7:30च्या दरम्यान होतं वाटतं, तेव्हा एकही बाईकवाला नव्हता. पुढे जाऊन थोडं जसं काय बोलतात टाईम वाढत गेला, त्यानंतर इथे बाईकवाले दिसायला लागलेले. सो मित्रांनो, आता मार्च महिना आलेला आहे. काय तुमचे प्लॅन्स वगैरे आहेत की नाही, गावी वगैरे जायचे किंवा काय सुट्ट्यांचे वगैरे. आपलं तर काय आता जे राईडला थोडा पॉसिबल टाईम भेटतो तर राईडला जायचं. बाकी टाईमचं कॉलेज आता फायनल इयर असला करत नसतो. आणि थँक्यू मला विशेष दिल्याबद्दल आपल्या खूप यूट्यूबर सबस्क्रायबरनी यूट्यूब फॅमिलीनी आपल्याला खूप शुभेच्छा दिल्यात. अराउंड 3-4 लोकांनी मला शुभेच्छा दिल्या की फायनल इयर आहे, लक्ष वगैरे दे त्याच्यावर.
तर थँक्यू मित्रांनो, असंच प्रेम असू दे, आपले ब्लॉग्स येतीलच नक्कीच आणि अजून चांगला सुधारणा करू आपण त्या गोष्टीवर. यार मित्रांनो, ही गोष्ट बोललो बट मला आता मासून पेट्रोल नाही भेटत आहे. आता साधा कोणता पेट्रोल पंप पण नाही जेणेकरून काहीतरी रिफिल करता येईल. सो फायनली मित्रांनो, आता खूप टायमानंतर पेट्रोल पंप भेटला आहे. पण आय होप आता इथे पेट्रोल असायला पाहिजे. बघू आता काय विषय ते, पेट्रोल भेटतोय की नाही भेटतोय ते. एवढी गर्दी बघता पेट्रोल आहे की नाही. पेट्रोल आणि मेन म्हणजे पॉवर पेट्रोल आहे की नाही ते बघायला पाहिजे. पॉवर आहे का? नशीब मित्रांनो भेटलेलं आहे. चला पेट्रोल फिल करून घेतो ना, भेटतो मी तुम्हाला. क्रुझिंग इन NH 160 मित्रांनो, अराउंड 45 किलोमीटर्स झालेले आहेत. तरी आपण कंटिन्युअसली क्रूज करतो आणि सांगितल्याप्रमाणे की हा रस्ता एकदम मक्खन आहे. म्हणजे बोलणार तुम्ही एकही खालती करायची गरज नाही जोपर्यंत कोणी असं मध्ये येत नाही किंवा ट्रॅफिक वगैरे लागत नाही. एवढा सुंदर रस्ता. मी अराउंड मागच्या 16 ते 17 किलोमीटर आहे ना, मी कंटिन्यूस 90च्या याने क्रूज करतो. बिलकुल मला ब्रेक दाबायची किंवा घेर खालती घ्यायची गरज लागलेलीच नाही आहे. येस ऑफकोर्स, जेव्हा कधी क्रॉसिंग येते तेव्हा लक्ष द्यावं लागतं. बिकॉज तुम्हाला माहिती आहे गावच्या ठिकाणी क्रॉसिंगला लोक असतात, थोडी मस्ती करतात, नाही लक्ष देत. आणि कसं लोकल असल्यावर तुम्ही समजू शकता, लोकल ते लोक असल्यावर कधी पण आपण बाहेर अशी भांडणं नाही करायची. मेन रूल असतो जेव्हा पण कधी पण आपण रायडिंगला जातो ना, तेव्हा कधीही लोकलशी भांडणं करू नका. तसंही माहीत असतो आपल्या की गल्लीतला कुत्रा त्याच्या गल्लीत वाघ असतो, तशातली गोष्ट आहे. सो कधी पण बाहेर गेला तर भांडणं करू नका. जेवढं सॉर्ट आऊट करते सॉर्ट आऊट करा किंवा त्या ठिकाणी थांबूच नका. आणि मला माहिती आहे आपले जे रायडर्स आहेत ते नक्कीच असं काही कांड करत नसणार. ते चांगली सेफ रायडिंग करत असतील, जेणेकरून स्वतःला पण आणि प्लस दुसऱ्यांना पण त्रास नाही होणार आपल्यामुळे. आणि मला असं वाटतं की हा रस्ता बऱ्यापैकी टाईम खालीच असतो असं वाटतं. आता आज 4-5 वेळा आलो आपण, तरी एकदा फक्त ट्रॅफिक होती, त्यानंतर बाकीच्या टाईम सर्व खालीच होतं पूर्णपणे. आणि मध्ये थोडेफार हे पिकअप्स वगैरे वाले आहेत आणि मोठे ट्रक्स आहेत, लॉरी वगैरे असतात ते, बाईकवाले आहेतच. ह्या हायवेवर पण मित्रांनो मी बघितलं ना, खूप लोक विदाऊट हेल्मेट आहेत. काही मोजकी लोक असतात ते लोक हेल्मेट घालतात, बाकीचे लोक असतात विदाऊट हेल्मेट. अरे वा, अरे दोघांनी हेल्मेट आहेत, मानलं पाहिजे काका तुम्हाला. बघा इथे कोणीच हेल्मेट नाही घालत. काय बोलतो, घाण गेली नाही पाहिजे, रुमाल बांधायचा पण हेल्मेट नाही घालायचं. अरे बा बरोबर, कॅप घातली पण हेल्मेट नाही. इथे पण दोघांनी हेल्मेट नाही घातलं. बरं आहे मित्रांनो, आपले डेली ऑब्झर्वेशन पार्टसुद्धा येणार आहेत आता लवकरच. आणि नवीन टॉपिकसुद्धा मला सजेस्ट करू शकता तुम्ही की कोणत्या टॉपिकवर आपले व्हिडिओ आले पाहिजेत ते. बघा विचार करा, आपण बोलता आपण एवढे पुढे आलो तरी तुम्हाला कुठे दिसलं असं की घेर कमी करायची गरज लागली किंवा काय लागली. रस्ते चांगले, असे रस्ते जर मित्रांनो चांगले असतील ना तर राईड करायला अजून मजा येते. आणि बेसिकली तसं पण ट्रॅफिक वगैरे असली तरी पण ज्याला राईड करायची तो कशीही करतोय बा. बोलल्याप्रमाणे तो दिसतो होता बाईकवाला गेला बघितला. हेच आहेत की क्रॉसिंगला थोडं बघून वगैरे जावं लागतो.
आणि हा मेन म्हणजे ज्याला रायडिंग करायची आहे तो कसंही करतो, ट्रॅफिक असो नसो, त्याला त्या गोष्टीचा फरक नाही पडत. येस आय नो थोडी चिडचिड होते ट्रॅफिकमुळे, बट ठीक आहे, तर ते रायडिंगचा भागच आहे एक. इंडियामध्ये तरी, आउट ऑफ इंडिया त्या गोष्टी नाही आहेत. आउट ऑफ इंडिया रस्ते वगैरे खूप चांगले आहेत. आता लोक बोलतील अरे तन्मय भाई आप बस इंडिया की बुराई करतो. मित्रांनो, इंडियाची बुराई करायचा प्रश्न नाही. जेवढ्या गोष्टी चांगल्या आहेत तेवढ्या गोष्टी मी चांगल्या बोलतोच ना. आणि जिथे गोष्टी चुकत आहेत तर तिथे आपण क्रिटिसाइज केलंच पाहिजे. आपलं एक नागरिक म्हणून काहीतरी काम आहे ना, की ते चुकत आहेत तर त्यांना काहीतरी चुक्या दाखवून दिल्या पाहिजेत आपण. सो आता 35 किलोमीटर राहिलेले आहेत. अराउंड आपल्याला टोटल 170 किलोमीटर कव्हर करायला अराउंड 2.5 तास गेलेत. आपण काहीतरी 7:30च्या दरम्यान चालू केलेलं. आता वाजलेले आहेत 10:30. हा राईट, सॉरी 3 तास गेलेले आहेत. आणि अजून 50 मिनटं अजून जायचं 36 किलोमीटरसाठी. तर मे बी रस्ता खराब असल्या कारणास्तव एवढा टाईम दाखवतो आहे. एक जस्ट नॉर्मल स्पीड टायमिंग दाखवतो आहे, समजेलच. आता आपण प्रॉपर नाशिकमध्ये आहोत. नाशिक सिटी बोलता येईल आय थिंक. आणि मी थांबलोच नाही, कंटिन्युअसली चालतो आहे. जस्ट वॉशरूम ब्रेकसाठी थांबलेलो, त्यानंतर कंटिन्यू चालूच आहे आपण. तर नाशिकचे पण रस्ते चांगले आहेत, एकदम मस्त बांधलेले आहेत सिटीमधले सुद्धा. हायवे तर मक्खन आहे, त्याच प्रश्नच नाहीत त्याचा. बट आतमधले रस्ते सुद्धा एकदम मस्त मस्त आहेत. हां आहे नो, काही ठिकाणी खड्डे आहेत, बट ठीक आहे, तेवढं आपण बेअर करू शकतो. मुंबईमध्ये ज्याची सवय आहे त्यापेक्षा तर खूप चांगले आहेत. इथे रो हाऊस खूप दिसतात ह्या साईडला. म्हणजे 2-2 मजली किंवा 3-3 मजलीच्या बिल्डिंगमध्ये रो हाऊस बोलतो ना आपण त्याला, त्या टाईपचे कॉन्सेप्ट खूप दिसते इथे. आणि आता गेल्यावर मी पहिला मंदिर वगैरे दाखवतो, दर्शनानंतर घेईल. पहिला मंदिर वगैरे दाखवतो मी तुम्हाला, की कसं काय आहे ते, कुठे काय काय गोष्टी आहेत ते. आणि माहिती भेटली तर माहितीसुद्धा सांगेल तुम्हाला थोडीफार. आणि ओपनिंग टाईम काय असतो, कसं काय असतो, तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता, ते सर्व तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगतो. आणि ते झाल्यानंतरच ब्लॉग आपण एंडिंग करू तिथे निघतानाच. सो यस मित्रांनो, फायनली पोचतो आता. अराऊंड 11:30 वाजले, म्हणजे ऑलमोस्ट 4 तास गेले. आपण बाकीच्या ठिकाणी रस्ता कवर करतो, बट ह्या ठिकाणचा रस्ता चांगला असून सुद्धा माहिती आहे का ट्रॅफिक वगैरे आहे. आणि एकदा तुम्ही बोलतो ना नाशिक सिटीमध्ये घुसलात ना, त्यानंतर खूप ट्रॅफिक आहे. विचार करा, फक्त 25-30 किलोमीटर कवर करायला तुम्हाला अराऊंड 1 तासपर्यंत जातो. आय थिंक वाटतं इथेच कुठेतरी असायला पाहिजे. मला मॅप इथूनच दाखवतं. हे बघा लिहिलं बघा, श्री स्वामी समर्थ प्रधान सेवा केंद्र. कुठे लावू? तिथे समोर लावू का? बघा इथेच. चला झाडा खालती लावायला लागेल. पार्किंग वगैरेची सोय मला असं वाटत नाही आतमध्ये, म्हणून इथेच लावायला लागतो. सो भेटतो मी तुम्हाला आता, जे काय ते. गाडी पार्क करून घेऊ आधी. मित्रांनो आता पोहोचलो. अराउंड मला 4 तास लागले यायला. खूप आज गर्दी नसतो, कारण की आज गुरुवार आहे. पण असं माहिती तुम्हाला माहिती असेल की गुरुवारचं स्वामी समर्थांचा असतो. रस्त्याच्या लगतच आहे, म्हणजे आपण बोलतो ना बाहेर नाही येतो ना, तिथेच आहे. हो आतमध्ये कसं काय ते दाखवतो मी तुम्हाला. मित्रांनो आता दर्शन घेतलं. आता मेन काय झालं की इथे जो आम्ही आलेलो स्वामी समर्थांच्या मठात, हा मेन मठ होतं. आणि इथे जे मी गुगलवर बघितलेला
जे मोठं एकदम मंदिर वगैरे होतं किंवा हॉटेल टाईप होतं ते इथे नाही. आता ते आहे त्र्यंबकेश्वरला. सो मग आता इथून दर्शन केलं, इथून त्र्यंबकेश्वरला निघतो. कारण त्र्यंबकेश्वर पण जाताना रस्त्यातच पडतो. आधी त्र्यंबकेश्वरला जातो, इथून जातो, तुम्हाला दाखवतो कसं काय ते. त्यानंतर आपण भेटू परत, रिटर्न ब्लॉग क्लोज करू तिथेच. तर मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी गेलेलो ते स्वामींचं मूळ ठिकाण आहे. जे स्वामींचं तिथे मूळ मंदिर आहे दिंडोरीमध्ये. आणि तिथे दर्शन वगैरे केलं आणि त्यानंतर समजलं मला की जे आपण सोशल मीडियावर किंवा इथे बघत होतो की रील्समध्ये जे शूट केलेलं आहे किंवा मोठं अन्नछत्र वगैरे आहे किंवा मोठं एकदम जागा वगैरे मस्त बनवलेलं, ते प्रॉपर त्र्यंबकेश्वरमध्ये ते नवीन बनवलं त्या लोकांनी. सो मग बोलला ते एवढं लांब आलो आणि त्र्यंबकेश्वर कसं जाताना त्याच रस्त्यात पडणार होतं. सो बोललो मग रिटर्न निघूया तिथून, थांबण्यात काही अर्थ नाही. मग सो तिथून निघालो मी आता आणि आता त्र्यंबकेश्वरला होतो. अराऊंड 18-20 किलोमीटर बाकी आहेत आता त्र्यंबकेश्वरला पोहोचून. मग तिथे प्रॉपर कसं मोठ्या गोष्टी तुम्हाला दाखवता येईल. मी तेच बोललो, तिथे गेलो ना तुम्हाला फुटेज टाकतोच मी. तिथे फुटेज टाकली, बोललो एवढी छोटी छोटी एवढी कमी गोष्टी कशा दिसत आहेत. रीलवर किंवा गुगलवर बघितलं तेव्हा तर खूप जास्त गोष्टी दिसत होत्या. मग तेव्हा तिकडे 1-2 जण विचारत होती, त्यांना विचारलं, बोललो असं असं हे फोटो बघा की हे मंदिर कुठे आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की हे तर त्र्यंबकेश्वरमध्ये आहे, हे तुम्हाला त्र्यंबकेश्वरला बघायला भेटेल. असं बोललो, इथून थांबण्यात काय अर्थ नाही. मग बोललो त्र्यंबकेश्वरला निघू. स्वतः त्र्यंबकेश्वरला निघालो, तिथे जाऊन भेटू, काय आहेत त्या गोष्टी मी सांगतोच तुम्हाला. हे पाय धुण्यासाठी एकदम बनवलेलं, एकदम मस्त बनवलं बघा ना. हे आपण त्र्यंबकेश्वरमध्ये आलो. आता श्री स्वामी समर्थ मंदिर आहे, तो ते वरती जाण्याचा हा रस्ता आहे. आता थोडं मागच्या मी जे गेलेलं ते मूळ स्थान होतं आणि आता हे जे इथे त्र्यंबकेश्वरमध्ये आहे. आता वरती एकदम मस्त, म्हणजे मोठं एकदम खर्च वगैरे बघा ना यार, काय केलं बनवलंय बघा ना. सो मित्रांनो, हा जो तुम्हाला दिसतोय हे पूर्ण स्वामी समर्थ मठ एकदम पूर्ण जागा आहे. पूर्ण बोलतात ना चारी साईडला एकदम जास्वंदाच्या फुलांनी वगैरे एकदम सजवलेलं आहे. आणि आज गुरुवार आहे तरी गर्दी कमी, एवढी काही गर्दी दिसत नाही. मे बी कसं आतमध्ये आहे ना, त्यामुळे प्रत्येकाला माहीत असेल नसेल, सिंपल गोष्ट. सांगायचं म्हटलं तर एक्झाम्पल आहे बघा, सांगायचं म्हटलं ना तर हा झाला श्री स्वामी समर्थ मठ जो त्र्यंबकेश्वरमध्ये आहे. आणि ह्याच्या पुढेच आपण गेलो ना, म्हणजे विदिन समजा किती 100-200 मीटरवर आपला श्री त्र्यंबकेश्वर मंदिर, महादेवाचं मंदिर आहे इथे पुढेच. आतमधल्या तुम्हाला गोष्टी दाखवतो मी. आता हे जे दिसतं ते तुम्हाला श्री स्वामी समर्थ मठ आहे. म्हणजे मठ म्हणजे असं इन द सेन्स पूर्ण प्रॉपर असं बनवलेलं आहे एकदम. हे जे समोर दिसते ते श्री स्वामी समर्थांची मूर्ती आहे, जी आपण गुगलवर वगैरे बघतो. माहिती असेल ज्यांनी गुगलवर वगैरे बघितलं त्या लोकांना तरी. हे बघा, स्वामी समर्थांची मूर्ती आहे ही. प्रभु तेरी महिमा किस विध गाऊं, प्रभु तेरी महिमा. बघा मित्रांनो, ही पावती पर पर्सन 50 रुपये प्रमाणे आहे.
आणि आज कसं गुरुवार आहे तर उपवासाचं आहे, काहीतरी मठ्ठा आणि काहीतरी राजगीर असं काहीतरी भगर बोलले भगर हे एक. आणि पोळी भाजी नाही आहे कारण की गुरुवार असल्यावर असं लोकांचा खूप उपवास असतो, लोक मठात येतात वगैरे. तर बघ बघू आता कसं काय ते. पण हा बघितलं मी. आज पूर्ण खाली बघा ना, गुरुवार असून सुद्धा कोणच नाही. मित्रांनो खरं गोष्ट सांगू तर मी उपवासाचं कधी काही खात नाही, बट ह्याचं जेवण एवढं बोलतात ना, सॉरी हे जे देवाचा प्रसाद आहे एक नंबर टेस्ट आहे यार. बोला ना देवाच्या अन्नाला वेगळी चव असतेच असते, ही गोष्ट खरीच आहे. आज काय आहे? राजगिराचा भात आहे, कढी आहे आणि पापड आहेत, साबुदाण्याचे पापड आहेत. तर इथे चपाती वगैरे बनवायला पण बघा मशीन्स वगैरे, मशीननी काम होतं. आज उपवास असल्या कारणास्तव जेवण वगैरे नव्हतं बनवलं गेलं, बट जेव्हा कधी चालू असतो तेव्हा मशीननी काम केलं जातं. सो येस मित्रांनो, फायनली वाजलेले 4, सर्व दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि मी आता निघताना जस्ट त्र्यंबकेश्वरला पण आतमध्ये घुसलेलो, बाहेरनं आईला दर्शन करायचं होतं बिकॉज टाईम नव्हता जास्त जायला. आणि वाजलेलं जातं 4:05. घरी जायला आधी 8:30-9 वाजू शकतात. कल्याणला ट्रॅफिक लागली तर 10सुद्धा वाजतील. सो बाहेरनं दर्शन केलं. कसं त्र्यंबकेश्वरला आतमध्ये सुद्धा गर्दी असते आणि होती सुद्धा. सो बाहेरनं दर्शन केलं आणि निघालो ऑलमोस्ट. आता आज आपण एक स्वामींचं जे मूळ स्थान आहे तिथे आपण दर्शन घेतलं. त्यानंतर त्र्यंबकेश्वरचं जे त्यांचं नवीन बसवलं आहे जिथे अन्नछत्र वगैरे आहे, आपण तिथे दर्शन घेतलं. तिथे अन्नदान पण केलं आणि आपण काय बोलतात अन्नछत्रामध्ये जाऊन जेवणसुद्धा केलं. सो मित्रांनो, मला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. मला गोष्टी आवडल्या नाही आवडल्या तेही सांगा, नसेल आवडलं तरी सांगा. तुम्ही गोष्टी सांगाल तेव्हाच त्यात आपण सुधारणा करू शकतो. आणि अजून कशा प्रकारचे डेली ऑब्झर्वेशनमध्ये काय आपल्याला पार्ट्स काढता येतील ते सुद्धा मला नक्की सांगा. भेटू आपण परत एकदा नवीन कोणत्या तरी व्हिडिओसोबत, नवीन कोणत्या तरी कॉन्टेंटसोबत. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड जय महाराष्ट्र आणि श्री स्वामी समर्थ मित्रांनो. whatever. Please, sir, I want to reach 1 million.